हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. चला तर मग आज एक झटपट आणि एकदम सिंपल साधी रेसिपी घेऊन आलेली आहे. बघा, कढाई ठेवलेली आहे मी इथे. त्यामध्ये राई जिरा घातलेला आहे. राई जिरा छान तडतडू द्यायचा आहे. नंतर मग अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा आहे. त्यामध्ये लसूण पण छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवली आहे. कुणाकुणाला ही रेसिपी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकदम सिंपल पद्धतीने काही मसाले न घालता मी एकदम टेस्टी भाजी बनवलेली आहे. तर अशाच पद्धतीने कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यात कशी टेस्टी भाजी बनवायची हे मी सांगितले आहे. तर हे बघा, मी चवळीच्या शेंगा त्याची भाजी बनवली आहे. तर यामध्ये मी चवळीच्या शेंगा अशा कापून घेतल्यात आणि या कापलेल्या शेंगा छान स्वच्छ धुवून घेतल्यात. त्यामध्ये टोमॅटो, एक मोठा आकाराचा टोमॅटो, हळदी, मिरची पावडर, मीठ हे सगळं घातलेलं आहे. मी मसाला कोणताही घातलेला नाही आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे, बिना मसाल्याचीच. तर बघू शकता तुम्ही. आता हे छान मिक्स करणार आहे मी. छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी. बघू शकता तुम्ही, काहीही घातलेलं नाही मी. मसाले पण अजिबात घातलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने भाजी बनवायची खूप टेस्टी लागते. तर गावाकडे माझी मम्मी अशीच भाजी बनवतात, जास्त मसाले वापरत नाहीत भाजीला. अशाच पद्धतीने भाजी बनवत असतात. कोणती पण भाजी असू द्या, त्यामध्ये ना जास्त मसाले घातले जात नाहीत. अशाच पद्धतीने भाजी बनवली जाते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तर आता आपल्याला छान असं टोमॅटोचं पण पाणी सुटेल आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. या भाजीला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये टोमॅटो आहे ना, तर पाणी पण सुटेल छान असं. तर आपल्याला पाणी पण घालायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली भाजी एकदम छान शिजून जाईल. तर हे बघा, आता आपण शिजायला ठेवलेली आहे मिक्स करून छानपैकी. मीठ घातलेलं आहे मी अगोदरच. तर तुम्हाला वाटतं तर तुम्ही नंतर पण घालू शकता. मी बघू शकता टोमॅटोचंच पाणी कमी सुटलेलं आहे अशा पद्धतीने. तर यामध्ये ना पाणी अजिबात घालायचं नाही. तुम्ही करून बघा एकदा नक्की. टोमॅटोचं किती पाणी सुटलेलं आहे आणि बघू शकता आता आपली भाजी ना शिजून पण तयार आहे. मी डायरेक्ट दाखवली तुम्हाला, कारण की व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, अर्धा तास पण लागत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये सगळी भाजी आपली शिजून तयार होते अशा पद्धतीने बनवल्याने. बघू शकता मी कोळ्या शेंगा आणल्या होत्या ना, तर एकदम लवकर शिजून जातात. आणि बघू शकता पाणी पण घालायची गरज नाही. टोमॅटो पण सगळा विरघळलेला आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने मी भाजी बनवली आहे. अशी साधी सिंपल रेसिपी कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा साध्या सिंपल रेसिपीमध्ये भेटूया. माझ्याजवळ व्हिडिओ टाकायला. थँक्यू. बाय बाय.